धोंड्या. जी महाराज. अरे आम्ही इथे तहानलेलो असताना तू असाच कसा पुढे जातोस? महाराज तुझ्या हातात मडकं आहे, त्यातलं पाणी दे, आम्ही आमची तहान भागू. महाराज अहो पण काय महाराज, मी नीच कुळातला मनुष्य. माझ्याकडचं पाणी पाजून मी कशाला पाप घेऊ? पुढच्या जन्मी मला तर किड्या मुंग्यांचा सुद्धा जन्म मिळणार नाही. असं कोणी सांगितलं? कुणी सांगायला का लागतं? ठीक आहे, म्हणजे तू आम्हाला पाणी प्यायला देणार नाहीस तर? का संकट टाकता महाराज? तुम्हासनी पाणी दिलं तरीही पाप, नाही दिलं तरीही पाप. ए धोंड्या, हा शेठजी, काय करतोय महाराजांच्या समोर? महाराजांनीच मला थांबवलेलं आहे. महाराज थांब गोविंदा, आम्हीच त्याला थांबवलं. त्याच्या मडक्यातलं मधुर पाणी प्यायची आमची इच्छा आहे. महाराज हे काय बोलतात? तुम्हाला पाणी हवंय ना, ते मी आणून देईन ना तुम्हाला. का? तू उच्च कुळातला म्हणून तुझ्याकडलं पाणी आमच्यासाठी अमृत ठरणार आहे का? महाराज आपल्यासारख्या साधू संतांनी 16 ओळ्याची चाट ठेवायला नको का? 16 ओळ्याचा अतिरेक करू नका. त्यामुळे समाजातल्या काही लोकांवर अन्याय करून त्यांना जगणं नाकारता तुम्ही गोविंदा. धोंड्या, पाणी दे. थांब गोविंदा, तो आत्ता ज्या जमिनीवरनं चालतोय त्या जमिनीवर धोंड्यासारखी असंख्य माणसं चालतायत. मग त्यातच का जमिनीवरून चालणं? का चालतोच हवेतनं? पण तेही शक्य नाही. तुझ्यासारख्या कर्मठाने श्वास देखील घेता कामा नये, कारण या मोकळ्या हवेत देखील धोंड्याचा श्वास मिसळलेला आहे. महाराज चल जा, निघ. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. ओम भूर्भुवस्वं तस्य विद्वरेण्यं भर्गो देवस्य देवी देवो यो नः प्रचोदयात्. अहो आटोपलं का तुमचं? हो हो झालंच. नाही, गेले 25 वर्ष मी ऐकतोय एक काम तुमचं काही वेळेत होत नाही. कसं होणार सांगा ना, कसं होणार? अहो प्रत्येक गोष्ट डोळ्यात तेल घालून तपासावी लागते, खास करून तुमच्या पूजा विधीच्या बाबतीत. तुमचं 16 ओळ जपणं म्हणजे एखादा दिव्य पार करण्यासारखं आहे. असं म्हणजे आता आम्ही 16 सोडून द्यावं असं म्हणणं आहे का तुमचं? उगाच माझ्या बोलण्याचा विपर्यास करू नका. प्रत्येक गोष्ट 10 तपासून बघावी लागते. एखादी वस्तू राहिली तर उगाच तुम्ही बोंबाबोंब करणार. तरी काही वस्तू राहतातच. अरे देवा, आता काय राहिलं? पुष्पपात्रात दुर्वाच नाही. अहो दुर्वा सुनबाई खुडून आणायला गेलीये. कधी? पूजेचा मुहूर्त टळून गेल्यावर आणणार आहे की काय ती? होईल हो सगळं वेळेत. उगाच चांगल्या दिवशी कुणावर डाफरू नका. गिरिजाला सून म्हणून घरात येऊन 3 वर्ष झाली. तुमचं 16 ओळ, तुमची शिस्त तिला चांगली परिचित आहे. एक वेळ महेशला काय हवं नको ते ती नंतर पाहते, पण ते आधी तुमचं बघते. हो, परमेश्वराच्या कृपेनं सुनबाई मात्र गुणाचीच मिळाली आहे. अगं पण तिला ओलेत्यांनी दुर्वा खुडायला सांगितलंयस ना तू? झाली का पुन्हा सूचना? बरं, पुन्हा सूचना करत नाही, पण तुम्हाला जे काही करायचंय ते रीतीप्रमाणेच करा, अन्यथा पूजा फळाला येत नाही. ठीक आहे, मी 16 नेसून येतोच. अहो आता तर आंघोळ करून सूर्याला अर्धे देऊन आलात ना, 16 तर नेसलेलंच आहे. याच्यावर पूजा नाही का होऊ शकत? हेच इथेच तुमचं चुकतं. अहो तुम्हाला किती वेळा सांगितलंय मी, कोणत्याही कारणासाठी घराबाहेरून घरात आल्यावर पुन्हा स्नान करायचं असतं. काकदृष्टी असलेल्या माणसाची नजर वाईट असते. आता मी स्नान करून 16 नेसून येतो पुन्हा. काय झाली का सगळी पूजेची तयारी? हो, मगाशीच आईंकडे ओल्या त्यानं दुर्वा खुडून दिल्या. बाकी जवळपास सगळी कामं आईंनीच केली आहेत.
धार्मिक विधींबाबतची कुठलीही कामं आईच करतात. नेहमी म्हणतात की उगाच काही राहिलं तर सासरेबुवांचा ओरडा खावा लागेल. मलाच करू दे काम. 25 वर्षापासून सवय झाली आहे. बाबा कधी कधी आतीच करतात असं मला वाटतं. अहो असं काय म्हणता? मामांजी खूप प्रेमळ आहेत. वरून कितीही कठोर असले ना तरी मनानं खूप चांगले आहेत. बरं, म्हणजे इतक्या वर्षात मी बाबांना ओळखू शकलो नाही, पण गेल्या 3 वर्षात तू बाबांना ओळखू शकलीस असंच म्हणावं लागेल. तसं नाहीये. मग कसं आहे? अहो काही माणसं असतात कडक शिस्तीची. त्यांना कसं प्रत्येक गोष्ट काटेकोरपणे करायला आवडतात. त्यातली एकही नाही झाली ना की मग ते चिडचिडतात. पण हो, हा राग फार काळ टिकत नाही. माझे आजोबाई असेच होते. कदाचित यामुळेच मी मामांजींचा स्वभाव ओळखू शकले. जाऊ दे, लग्नाच्या वाढदिवसा दिवशी कुठल्या विषयावर बोलत बसलो आहे? गिरिजा, मला एक सांग, तू माझ्याशी लग्न करून खरंच खुश आहेस ना? हे काय विचारणं झालं? तुमच्यासारखे पती मला लाभलेत. आईबाबांसारखं प्रेम करणारे सासू सासरे लाभलेत. याला मी माझं भाग्य आणि गजानन महाराजांची कृपा समजते. मी खूपदा तुझ्या तोंडून श्री गजानन महाराजांचं नाव ऐकलं, पण त्यांच्या दर्शनाचा योग कधीही जुळून येत नाही. खरं सांगू, माझ्याही मनात हेच होतं की आपल्या लग्नाच्या वाढदिवशी शेगावला जाऊन गजानन महाराजांचं दर्शन घ्यायचं. मग सांगितलं का नाहीस? गेलो असतो ना आपण. कसे गेलो असतो? पाहत नाही आहात का? घरात पूजा व्हायची आहे, होम व्हायचा आहे. बाबांनी ना घराचं देऊळ करून टाकले. बाबा आती करतात म्हणतो ना, ते याचसाठी. अहो कसे आहात तुम्ही? तुम्हाला स्वतःच्या वडिलांचे गुण का दिसून येत नाही? अगं गिरीजा, पण बस पुरे. आता मामांजी आणि सासूबाई आत काम करतायत आणि आपण काय इथे गप्पा मारत बसलोय? मी सासूबाईंकडे मदतीला जाते. तुम्ही या, पूजेची वेळ झाली. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ओम शांती शांती शांती. अशी सागर संगीत पूजा झाल्यावर मनाला कसं प्रसन्न वाटतं. बाबा, मला तुमचं फार कौतुक वाटतं. सकाळी पूजा झाल्याखेरीज तुम्ही पाणी सुद्धा घेत नाही. महेश, अरे माझ्या वडिलांनी म्हणजे तुझ्या आजोबांनी ही परंपरा चालू केली. ती मी फक्त जतन केली. माझा आग्रह नाही महेश, पण माझ्या पश्चात तू देखील ही परंपरा चालू ठेवावी असं मला वाटतं. हो, नक्कीच करीन बाबा. महेश, ग्रहलक्ष्मीने आपल्याला चांगली साथ दिल्याशिवाय हे शक्यच होत नाही. तुझ्या आईनी आम्हाला आजपर्यंत अशीच साथ दिली आहे आणि आमची सुनबाई तुला ती साथ देईल अशी आम्ही आशा करतो. नक्कीच मामांजी, मी तक्रारीला जराही जागा ठेवणार नाही. लग्न करून या घराचं माप जेव्हा ओलांडलं ना, त्या क्षणापासनं या घरातल्या चालीरीती माझ्या झाल्यात. तुम्ही घडवलेले संस्कार आयुष्यभरासाठी आमच्यासाठी आदर्श राहतील. आणि हो, हेच आदर्श आम्ही तुमच्या नातवंडांसमोरही ठेवू. वा सुनबाई वा, छान. गिरिजा, आमचा नातू जागा झाला का नाही? भूक लागली म्हणून जागा झाला होता. पोट भरलं तसा पुन्हा झोपी गेलाय. हे चालायचं नाही सुनबाई. महेश वर्षा 1.5 वर्षाचा असतानाच मी त्याला शिस्त लावली होती. पुन्हा वर येईपर्यंत महेश कधी झोपलेला मी पाहिला नाही. मी कुमारला उठवते. आज तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. त्या निमित्तानं आपल्या घरात आज होम हवन होणार आहे. 5 ब्राह्मण घरी यायचे आहेत. त्याआधी आपल्या गावाच्या पुरातन शिवमंदिरात जाऊन आपण शंकराचं दर्शन घेणार आहोत. अभिषेकही करणार आहोत. सुनबाई, हो, कुमारला उठव, त्याला नवमाखू घाल. सगळ्या गोष्टी कशा वेळच्या वेळी झाल्या पाहिजेत. हो मामांजी. महेश, तू गाडीला बैल झोम. हो बाबा. या विष्णू शास्त्रींचं घर म्हणजे ह्या गावाला एक धर्मस्थळ वाटलं पाहिजे. अहो, आटपलं का तुमचं? अहो चला लवकर, वेळ होतोय. चला चला. हो आले. हे काय? आणि तुम्ही एकट्याच आलात? महेश आणि सुनबाई अजून तयार नाही झाल्यात? कळत कसं नाही या मुलांना? प्रत्येक गोष्टीला एक मुहूर्त असतो. आता अभिषेकाचा मुहूर्त टळून गेल्यावर का आपण देवळात जायचंय? अहो पण मी काय सांगते ते ऐकणार आहात का जरा? आता काय सांगताय? घोटाळा झालाय. काय? आपली सून रजस्वाला झालीये. काय? हो,
आता ती मंदिरात येऊ शकणार नाही. हे असं भलतंच काय घडलं? ब्राह्मणांकरवी आपल्या घरात होम व्हायचा असतानाच अशी स्त्री घरात असणं म्हणजे शिव 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 शिव. सुनबाईला सांगा, घराबाहेर झाडाखाली जाऊन बस. घरातलं देव कार्य पूर्ण होईपर्यंत तिची सावली या घरावर पडता कामा नये. ओ बघत काय उभा राहिलात? जाऊन सुनबाईला सांगा, ती घराबाहेर पडली म्हणजे गोमूत्र शिपून घर मी शुद्ध करून घेतो. पण मी काय म्हणते, काय म्हणते आता? मी देवळात नाही आले तर चालणार नाही का? म्हणजे आमची पत्नी हयात असताना आम्ही बाजूला सुपारी ठेवून अभिषेक करावा असं वाटतं का तुम्हाला? तसं नाही. तुम्ही सुनबाईला घराच्या बाहेर बसायला सांगितलं. आपण तिघं मंदिरात जाणार. मग त्या बाळाकडे कोण थांबणार? ऐका माझं, तुम्ही आणि महेश अभिषेक करून या. मी थांबते बाळाजवळ. हो पण बाळ झोपलंय ना अजून. हो ना. मग तो उठेपर्यंत आपण परत येऊच. अहो पण पुरे, आता चर्चा नको. तिला जाऊन सांगा घराच्या बाहेर पड. मला घर पवित्र करायचंय. जा लवकर. आम्ही जाऊन येतो देवळात. कुमार झोपलाय, काळजी करू नकोस. हं. चला आता. माझं बाळ जागं झालं असेल तर त्याच्या अवतीभवती कुणी नाहीये. आज आमच्या लग्नाचा 3रा वाढदिवस. घरात विशेष देवकार्य व्हायचं असतानाच मी केवढी अभागी आहे. मी काय करू? कुमार जागा झाला असेल, रडत बसला असेल तर त्याचा आवाजही मला इथे ऐकू येणार नाही. स्त्रीला मातृत्व बहाल करण्यासाठी निसर्गानं जी योजना आखली आहे ना, त्यानुसार मी. पण हा माझा गुन्हा ठरतो का? माझं बाळ कुमार काय करू? अभिषेक आटपून घरी परतायला यांना नक्कीच वेळ लागणार. गुपचूप जाऊन कुमार काय करतोय ते पाहून येऊ का? काय झालं? गिरिजाला कुणीतरी सांगायला. गिरिजा? ही कोण महाराज? हा काळ तिच्यासाठी बरा नाही. तिनं जपायला हवं. लहान बाळासाठी आग ती आगच, मग ती चुलीतली असो वा समईतली. महाराज, महाराज ही जी कोणी गिरिजा आहे, ज्या कोणा बाळाचा तुम्ही उल्लेख करता आहात, त्यांच्यासाठी हा बंकटलाल अगरवाल काही करू शकतो का? कुमार 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 गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. सुनबाई, सुनबाई, अशा अवस्थेत तुझ्या येण्याची प्राज्ञा तरी कशी काय? देवपूजा अटेपर्यंत तू घराच्या बाहेर बसून राहा म्हणून तुला सांगितलं होतं, तर तू चक्क देवघरात आली. मामांजी, देवाने मला सुबुद्धी दिली आणि कुमार काय करतोय हे पाहण्यासाठी मी घरात पाऊल ठेवलं.
लाज वाटत नाही तुला? माझं घर भ्रष्ट करून वरती तोंड करून बोलतात. अहो ती काय म्हणते ते ऐकून तरी घ्या. मामांजी, आमच्या खोलीत पाहिलं तेव्हा कुमार तिथे नव्हता. मी घाबरून त्याला घरभर शोधलं तर हा रांगत रांगत देवघरात पोहोचला होता. तेवत्या समयशी हा खेळत होता. मी त्याला पटकन उचलला आणि लगेच समय पडली. ही पहा. आता तुम्हीच सांगा, मी वेळीच पोहोचली नसते तर काय अनर्थ झाला असता. ते मी काही जाणत नाही. तू माझं पवित्र घर भ्रष्ट केलंय. तू विष्णू शास्त्र्यांची सून म्हणून घेण्याच्या लायकीची नाहीये. तू आत्ताच्या आत्ता या घरातून निघून जा. बाबा, बायकोची बाजू घेऊन बोलू नकोस. तुझीही काही करणार नाही. जी व्यक्ती धर्माचरण सोडून माझ्या घरात अनाचार करते त्या व्यक्तीला माझ्या घरात स्थान नाही. सुनबाई, तू या घरातून आत्ताच्या आत्ता चालू लाग. पुन्हा या घराचा उंबरठा ओरडण्याचं खडच करू नकोस. तू आमच्यासाठी मेलीस. पण मामांजी, हे सांगतो ना, चालू लाग इथून.